हॅलो, कसे आहात सगळे? तर चला आज आपण ही छानशी नथ बनवणार आहोत. बघू शकता तुम्ही. तर बघा, यासाठी लागणारं साहित्य काय काय लागणार आहे आपल्याला. नेहमीसारखं आपल्याला सर्वात आधी लागणार आहेत बघा, हे मोबाईलमध्ये बघू शकता तुम्ही. आपण या डिझाईनची नथ बनवणार आहोत बघा. ओके, तर आता यासाठी लागणारं साहित्य बघूया. आधी तर सर्वात आधी प्लायर, कटर आणि कैची नेहमीप्रमाणे, ते तर कंपल्सरी टूल्स असतात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 0.4 गेज वायर. त्याच्यानंतर लागणार आहे 18 गेज वायर. 18 गेज ही कट करून घेतलेली आहे. ओके, त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला ग्रीन क्रिस्टल आणि स्मॉल साईज ग्रीन अँड रेड क्रिस्टल. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला हे लटकन. त्यानंतर लागणार आहेत हे हाय गोल्डचे बीट्स, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला हे लागणार आहेत सिंपल गोल्डन बीट्स. त्यानंतर लागणार आहेत आपले ही पर्ल. ओके, 0.4 mm साईजचे, 4 mm साईजचे. तर चला आपण आता बनवायला सुरुवात करूया. ही खूप सुंदर दिसते नाकावर नथची डिझाईन. तुम्ही ट्राय करून बघू शकता. जर तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल नसेल तर मला सांगा, तर तसं पण मी तुम्हाला अवेलेबल करून देईन मटेरियल. ओके, तर आता आपण सर्वात आधी घेत आहोत 0.4 गेज वायर, जे की मी कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता ती आपल्याला या 18 गेजच्या वायरला अटॅच करून घ्यायची आहे. आधी तर सर्वात आधी आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे, जो की प्रत्येक नथचा बेस असतो. बघा, मी लूप बनवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. प्लायरच्या सहाय्याने आपल्याला लूप बनवायचं असतं. बघू शकता, लूप बनलेला आहे. आणि आता आपल्याला लूपच्या एक्झॅक्ट खाली 0.4 mm ची गेज वायर अटॅच करायची आहे, जे की आता आपण करत आहोत. ओके, बघा मी चांगल्या तऱ्हेने ती अटॅच करून घेत आहे गेज वायर. बघा, मी अटॅच करून घेतलेली आहे. ओके, गेज वायर ही टाईटली अटॅच करायची, जेणेकरून ती इकडे तिकडे सरकायला नको. त्याच्यामुळे आपली डिझाईन बिघडू शकते. ओके, त्यानंतर आपल्याला जे पर्ल आहेत आणि गोल्डन बीड्स आहेत त्याची डिझाईन बनवायची आहे, म्हणजे एक अशी चेन बनवायची आहे, जी की आता मी तुम्हाला समोर दाखवेन. हे गोल्डन बीड्सची अशी चेन येते. आपल्याला ते कट करून तिथले बीड्स काढावे लागतात. असे सेपरेटली मिळत नाही ती. बघा, एक मी पर्ल आणि एक गोल्डन बीड्स ओवून घेत आहे. आणि ओवून घेतल्यानंतर वायर जे 0.4 गेज वायर आहे ती पर्लमधून काढायची आहे आपल्याला नेहमीप्रमाणे. ओके, बघू शकता तुम्ही, मी जे टाकत आहे ते बीड्स. आणि बघा, आणि ते टाईटली ओढून घ्यायचं आहे 0.4 mm गेज वायर. ओके, जे की तुम्ही बघू शकता, मी टाईटली असं ओढून घेतलेलं आहे त्याला. अशीच प्रत्येक याला पर्ल आणि गोल्डन बीड्स अशी आपल्याला एक चेन बनवून घ्यायची आहे, जे की आपण बनवत आहोत. बघू शकता तुम्ही. बघा, 2 बीड्स झालेले आहे. आता मी ते तिथलं वायर काढून घेत आहे 0.4 mm चं. कसं असतं, आपल्याला प्रत्येक टेक्निक शिकायची असेल ना, तर डिटेलमध्ये व्हिडिओ स्किप न करता बघणं गरजेचं असतं. कारण की काही पार्टसुद्धा मिस झालं ना, तर आपल्याला डिझाईन एक्झॅक्ट समजत नाही, काहीतरी राहून जातं आणि ती डिझाईन थोडी वेगळा शेप घेऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक पार्ट बघणं गरजेचं असतं. ओके,
बघा, तर आपण सेम जसे एक पहिला आणि दुसरा मी तुम्हाला दाखवलेला तसेच ओवून घेतलेले आहे हे सर्व पर्ल आणि बीड्स. एक चेन तयार झालेली आहे जे की तुम्ही बघू शकता. ओके, बघा 10 बीड्स आपण ओवून घेतले आहे, 10 पर्ल आणि 10 गोल्डन बीड्स. ओके, आता आपल्याला जो हा क्रिस्टल दिसत आहे ग्रीन क्रिस्टल तो आपल्याला ओवून घ्यायचा आहे त्याच्यामधून. बघा मी ओवून घेतलेला आहे. आणि आता जे चेन दिसत आहे ना आपल्याला बनवलेली ती त्याला राऊंड शेपमध्ये अटॅच करून घ्यायची आहे, जे की मी आता अटॅच करून घेत आहे राऊंड शेपमध्ये. बघा अशी अटॅच करून घ्यायची आहे त्या ग्रीन क्रिस्टलच्या सभोवताली. टाईटली अशी अटॅच करून घ्यायची की कोणतं पार्ट सुटायला नको तिथलं. ओके, बघा तुम्ही बघू शकता. आणि अटॅच करून राऊंड शेपमध्ये अटॅच करून झाली की त्याला एक 18 गेजच्या वायरला आपल्याला लूप तयार करून घ्यायची आहे, म्हणजे राऊंड शेप 0.4 ही तार राऊंड शेपमध्ये गुंडाळून घ्यायची आहे. बघा, आणि जी आता पर्लची चेन आहे ना ती कधी कधी काय होते लूज राहते, तर त्याच्यासाठी आता बाइंडिंग करून घ्यायची आहे आपल्याला. प्रत्येकी 2 बीट्समध्ये अशी बाइंडिंग करायची असते ती. बघू शकता मी बाइंडिंग करून घेत आहे. ही बाइंडिंग कशी करायची आहे, जर तुम्हाला डिटेलमध्ये असं व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, मी ते बाइंडिंगचा व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. कारण की इथे मी बाइंडिंग करताना बरोबर प्रॉपरली दिसत नाही आहे. ओके, म्हणजे दिसत आहे पण कशी करायची, कोणते बिट्स सोडायचे, कोणते बिट्स घ्यायचे ते प्रॉपरली दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला ते कशी करायची याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी तो तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन. ओके, बघा आता बाइंडिंग केल्यामुळे कसं डिझाईन छान दिसते, जे की नथची डिझाईन असते ना ती प्रॉपरली त्या शेपमध्ये येऊन जाते बाइंडिंग केल्यावर. आणि असंच आपण जर गुंडाळलं तर ते थोडी विचित्र दिसते, जे की आपल्याला नको असतं. आपल्याला प्रॉपर डिझाईन हवी असली तर मग आपल्याला ती टाईटली बाइंड करून घ्यावंच लागतं. ओके, तर बघू शकता तुम्ही पहिला जो बेस आहे आपल्याला डिझाईनचा तो झालेला आहे. बघा, ओके, हा प्रॉपर येणं गरजेचं असतं फर्स्ट बेस, कारण की हा जर चुकला ना तर मग नंतरची डिझाईनसुद्धा तेवढी प्रॉपर वाटत नाही. ओके, त्याच्यामुळे आता आपल्याला काय करायचे आहे, जे गोल्डन बीड्स आहेत ना त्याची एक चेन ओवून घ्यायची आहे. सिंपल गोल्डन बीड्स ओवून घ्यायचे आहे काही डिझाईन न करता. आणि ते आपल्याला जे पर्लची चेन आहे ना त्याच्यावरती रोटेटमध्ये लावून घ्यायची आहे, म्हणजे छोटा लूप तयार करायचा आहे. आता जे की मी करेन तुम्ही बघू शकता प्रॉपरली. व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पार्ट समजून येईल ते कशी बनवायची. आणि असेच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज पाहिजे असतील नथ मेकिंगचे, ज्वेलरी मेकिंगचे, नेकलेस, इयरिंग, हातफूल, कर्णफूल, तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी रोजचं एक व्हिडिओ आणि एक शॉर्ट टाकत असते. ओके, तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. घरबसल्या बिझनेस करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. मी नेहमी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत असते की तुम्ही बसल्या पैसे कसे कमवायचे, बिझनेस कसं करायचं त्याचे, तर तुम्ही नक्कीच मला जॉईन करू शकता. ओके, कारण की मी पण एक हाऊसवाईफ आहे, त्यामुळे मला समजतं की सगळ्यांची इच्छा असते की आपण काहीतरी करावं. ओके, बघा जे मी गोल्डन बीड्सची चेन आहे ती पण सेम जशी पर्लची केली होती तशीच रोटेट करून घेतलेली आहे. आणि आता तिला सेट करण्यासाठी टाईटली असे अटॅच करून घेत आहे. जे 0.4चे गेज वायर आहे ते काढून घेत आहे. बघू शकता तुम्ही, मी टाईटली अशी ती चेन अटॅच करून घेतलेली आहे.
बघा दुसरे पण चेन अटॅच करून झालेली आहे आणि आता ते आपल्याला 18 गेजच्या वायरला 0.4ची गेज वायर अटॅच करून घ्यायची आहे, म्हणजे गुंडाळून घ्यायची आहे. ओके, बघा पहिला बेस हा कंप्लीट झालेला आहे आपला. आता नेक्स्ट आपल्याला करायचं आहे. आता नेक्स्ट डिझाईन करण्यासाठी आपल्याला जे पर्ल आहेत ते ओवून घ्यायचे आहे 6 आणि जे आता हाय गोल्डचे गोल्डन बीड्स आहेत ते लागणार आहेत आपल्याला, कारण की हाय गोल्डचे जे बीड्स आहेत आपण त्याचे डिझाईन तयार करत आहोत. बघू शकता आता मी ते ओवून घेते आहे. कसं असतं, हे हाय गोल्डचे बीड्स आहेत ना ते थोडे कॉस्टली असतात ॲज कम्पेअर टू सिम्पल गोल्डन बीड्स. तर कधी आपल्याला युनिक डिझाईन बनवायची असेल किंवा अट्रॅक्टिव्ह डिझाईन बनवायची असेल तर ते आपल्याला हाय गोल्डचे बीड्स लागतात, जे की नॉर्मल बीड्सपेक्षा 10-20% महागच असतात. पण डिझाईन छान वाटते त्याची आणि बघायला पण ते नथ म्हणा किंवा दुसरी ज्वेलरी म्हणा अट्रॅक्टिव्ह लुक देत असते. ओके, बघा मी ओवून घेतलेलं आहे आणि आता ते आपल्याला राऊंड करून घ्यायचं आहे. बघा आता मी ते राऊंड करून घेणार. ते काय होतं, कॅमेरामुळे ना कधी कधी हात मागे जातो, तो दिसत नाही, कारण की आपल्याला बनवत असताना समजत नाही की एक्झॅक्ट आपले हात कुठे आहेत. तर कधी कधी काय होतात ते कॅमेऱ्याच्या बाजूला पण चालले जातात. तर तुम्ही समजून घ्या. तुम्हाला इथे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला मेसेज करा की हे कसं झालं, हे काय बनवलं, म्हणजे कसं बनवलं प्रोसेस वगैरे. मी ते प्रत्येक कमेंटला तुमच्या रिप्लाय करेन आणि तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देईन. आणि कसलं तुम्हाला कोणत्या पार्ट्सचा जर व्हिडिओ हवा असेल डिटेलमध्ये तर मला तसं पण कमेंटमध्ये सांगा, मी तसं पण तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. ओके, पण लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा, तुम्हाला प्रॉपरली आयडिया येऊन जाणार की कसं बनवत असतात जे पण हे ज्वेलरी वगैरे बनवतात. काय असतं, बेसिक टेक्निक शिकणं गरजेचं असतं. बाकी तर आपण आपल्या प्रॅक्टिसवरून किंवा फिनिशिंगवरून ते डिझाईन प्रॉपरली आणू शकतो, तेवढं समजतं आपल्याला. ओके, मेन असतं टेक्निक्स शिकणं. बघा आता मी ते राऊंडमध्ये अटॅच करून घेत आहे बीड्सला. बघू शकता तुम्ही. आणि जी 0.4ची गेज वायर आहे ती सेम 18 गेजच्या वायरला गुंडाळून घ्यायची आहे लूप बनवल्यावर. बघू शकता तुम्ही. बघा मी अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला जो रेड क्रिस्टल आहे ना तो तिथे गोल्डन बीड्सच्या मध्ये अटॅच करायचा आहे, जो आता आपण ओवून घेत आहोत. बघा बघू शकता तुम्ही. पूर्णपणे तुम्ही अशी नथ ना पूर्णपणे गोल्डन बीड्सची पण बनवू शकता,
तशी पण छान दिसते. बघू शकता तुम्ही, रेड क्रिस्टल मी अटॅच करून घेतलेला आहे. बघा, दुसरं पण बेस तयार झालेलं आहे आपलं. ओके, आता हे जो लास्टवाला पार्ट्स असतो तो बनवून घेऊया. तो लवकर होऊन जातं. ते कसं असतं, पहिला जो बेस असतो ना त्यालाच वेळ लागतो थोडा. कारण की तो मेन असतो, ते बरोबर येणं गरजेचं असतं. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही कुठून आहात, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आहात नक्कीच सांगा, कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे शिकायचं असेल, क्लासेस करायचे असतील किंवा मटेरियल हवं असेल तसं तुम्ही मला कमेंट करा. किंवा घर बसले तुम्हाला बिझनेस करायचं असेल किंवा घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी इन्फॉर्मेशन हवी असेल तर तसं पण मला कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटचं उत्तर देईन आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेन. बघा, नंतर आपल्याला 4 पर्ल ओवून घ्यायचे आहे आणि ते पण सेम ॲज इट इज अटॅच करून घ्यायचे आहे 18 गेजच्या वायरला. बघू शकता तुम्ही, आपण पर्ल पण अटॅच करून घेतलेले आहे 4. कसं उतरता क्रम असता ना बीड्सचा, तसंच आपल्याला नथमध्ये करावं लागतं. म्हणजे आधी आपण घेतले 10 म्हणजे 10 बीड्स, नंतर 6 बीड्स, नंतर 4 बीड्स, नंतर 2, नंतर 1 असं असतं. त्याच्यामुळे कसं ते नथ प्रॉपर दिसतं. आपण असं म्हटलं की वरती 8 घेऊ मेन बेसला आणि नंतर 10 घेऊ, तसं चालत नाही. ती नथ थोडी वेगळी दिसते बघायला. ओके, डिपेंड करतं की आपल्याला डिझाईन कशी बनवायची आहे, त्याच्यानुसार आपल्याला बीड्स घ्यावं लागतात आणि क्रिस्टल पण घ्यावं लागतात. पेशवाई वगैरे नथ असेल जी राऊंड शेप असते, तिचं बेस खाली असतो, तर त्याच्यासाठी मग खाली जास्त बीड्स घ्यावं लागतात. राऊंड शेपची जी नथ असते. बघा, आपली नथ तयार झालेली आहे. तर आता आपण त्याला शेप देत आहोत. जसं जे नथचं शेप आहे ते गरजेचं असतं, तो शेप देत आहोत. आपण आता लटकन ओवून घेतलेला आहे. ओके, आधी थोडं 0.4ची गेज वायर अटॅच करून घेत आहोत. नंतर लटकन ओवून घेणार आहोत आपण, जो की आपला लास्ट पार्ट आहे लटकन. ओके, आणि एक गोल्डन बीड्स, लटकन आणि गोल्डन बीड्स ओवून घेतलेला आहे. ओके, तर ही आहे आपला फायनल टचअप, फायनल एंड. आता आपल्याला तिथे एंड करायचं आहे, जे की आपण एंड करत आहोत. बघू शकता तुम्ही, टाईट असं गुंडाळू बघू शकता. टाईट असं आपल्याला सेट करायचं आहे तिथे. बघा, फायनली आपली नथ ही लास्ट मोडवर आहे. आता आपल्याला फक्त त्याला शेप द्यायचा आहे, जे की मी देत आहे. आता तुम्ही बघू शकता शेप कसं द्यायचं प्रॉपरली. बघा आपल्याला जो साईज हवं आहे तसं आपल्याला बेंड करून घ्यायचं आहे 18 गेजची वायरला. बघा, मी बेंड करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कट करून घ्यायचं आहे आणि तिथे पण एक लूप बनवून घ्यायचं आहे. कट करून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला तिथे पण प्लायरच्या सहाय्याने लूप बनवून घ्यायचं आहे. बघा, जे की मी आता बनवत आहे सेम या
साईडला ज्या साईजचा आहे सेम त्याच साईजचा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. लास्ट शेप पण देणं खूप गरजेचं असतं, कारण की शेप नाही आला तर आपली नथ किती पण सुंदर बनवली असेल तरी आपली लुक बरोबर देत नाही. शेप पण तेवढाच गरजेचा असतो नथसाठी, नथच्या डिझाईनसाठी. आणि कस्टमरची डिमांड कशी आहे त्यावर पण डिपेंड करतं की आपल्याला कोणत्या साईजची बनवायची आहे आणि कसं शेप द्यायचं आहे ते. कुणाला स्मॉल साईजची आवडत असते नथ, कुणाला बिग साईजचे आवडत असते, त्यानुसार आपल्याला ते नथ अरेंज करावं लागत असतं. बघू शकता लास्ट आपली नथ झालेली आहे. आता मी फक्त तिचं सेटअप करत आहे की जी नाकात रुतायला वगैरे नको त्यासाठी. बघा आता जे लूप तयार झाले आपल्याला त्याची डायरेक्शन आहे ना ते सेट करायची आहे. डायरेक्शन सेट करणे पण खूप गरजेचं असतं. तुम्हाला जर कशी नथची डायरेक्शनचे लूप कसे ठेवायचे वगैरे त्याबद्दल आयडिया पाहिजे असेल तर मला सांगा, मी तसं तुम्हाला त्याबद्दल पण एक व्हिडिओ घेऊन येईन छोटासा, ज्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये लूप कसं बनवायचं ते दाखवेन. ओके. बघा आता आपल्याला अटॅच करायची आहे तिथे. अटॅच करून पण दाखवेन तुम्हाला ते बेस लूप. बघा आपल्याला त्या डायरेक्शननुसार ते सेट करावं लागत असतं, कारण की ते प्रॉपर अटॅच व्हायला हवं. तिथे असं वाकवून घ्यावं लागतं थोडं. बघा आता झाली आहे ती सेट फायनली. बघू शकता तुम्ही. ओके, तर ही झाली आहे आपली नथ तयार फायनली. बघू शकता तुम्ही. कशी वाटली नथ नक्कीच सांगा. आणि अशाच प्रकारचे नथच्या डिझाईन बघायला आवडत असतील, बनवायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.